आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक खंडणीसह विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने वडाळा रोड परिसरातून जेरबंद केले आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रशांत मदन शिंदे, वडाळा नाका, नागसेन नगर, नाशिक हा पाहिजे आरोपी होता। त्याच्या शोधासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी फरार आरोपींवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। 22 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ आणि गोरक्ष साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रशांत शिंदे हा JMCT कॉलेजजवळ वडाळा रोड परिसरात येणार आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचला। त्यावेळी संशयितरित्या आढळलेल्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत मदन शिंदे असल्याचे सांगितले। पोलिसांनी गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमित शेख यांच्यासह पोलीस अंमलदार महेश साळुंखे, मुश्रीफ शेख, उत्तम पवार, रमेश कोळी, राहुल पालखेडे, गोरक्ष साबळे, आप्पा पानवळ, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, अनुजा येलवे आणि मुक्काम पवार यांच्या पथकाने केली।